तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या घरासमोर बेलाचे झाड असणे शुभ असते का, किंवा घरासमोर बेलाचे झाड लावले पाहिजे का, हे जाणून घेणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल ठरणार आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, बेलाचे झाड म्हणजेच महादेवाचे झाड, कारण महादेवाला बेलाची पाने वाहिली जातात. बेलपत्र हे महादेवाला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे महादेवाला ते अर्पण केले जाते. तर पहा, बेलाचे झाड आपल्या घरासमोर असणे अथवा कुंडीत लावणे हे बरोबर असते का, किंवा ते शुभ असते का, हे आपण पाहूया. तर पहा, सर्वात प्रथम बेलाचे झाड हे आपल्या घरासमोर असणे अथवा कुंडीत जरी लावलेले असले तरी ते अत्यंत शुभ असते. बेलाच्या झाडाला दररोज नियमित 1 तांब्या पाणी घातल्याने पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष देखील कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर बेलाच्या झाडाची घरासमोर लागवड करून त्याची दररोज पूजा केल्याने वंशवृद्धी होते, तसेच संततीचे रक्षण देखील होते. त्याचबरोबर बेलाचे पान एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवल्यास धनाची वाढ होते. त्याचबरोबर बेलाच्या झाडाची दररोज पूजा केल्याने भगवान शिवशंकराची कृपा आणि आशीर्वाद निश्चित प्राप्त होतात आणि चंद्र व ग्रहदोष देखील कमी होण्यास मदत होते. तर स्वामी भक्तांनो, आता तुम्हाला ह्या संपूर्ण फॅक्ट्स ऐकून घेतल्यावर समजलेच असेल की बेलाचे झाड घरासमोर असणे शुभ असते की अशुभ असते. तर पहा, नक्कीच बेलाचे झाड घरासमोर असणे खूप जास्त शुभ असते आणि खूप जास्त समृद्धी आणि लाभदायक असते आणि ठरते. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तुमचे आणखी काही असे प्रश्न असतील ना, तर ते देखील कमेंटमध्ये नक्की मांडा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच सुंदर आणि युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. धन्यवाद.